नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये आज आपण एक अतिशय चटपटीत असं स्नॅक्स बघणार आहोत। त्यासाठी इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे, उकडलेला बटाटा आहे, तो मॅश करून घ्यायचा आहे। इथे मी किसून घेतलेला आहे म्हणजे अजिबात गाठी राहत नाहीत त्यामध्ये। त्यात आपण बारीक चिरलेला कांदा, अगदी बारीक चिरून मिरची आणि कोथिंबीर घालायची आहे। अगदी झटपट होतं आणि अतिशय चटपटीत असा हा नाश्ता आहे। तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। अशा तुम्हाला नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील यामध्ये। आणि थोडंसं टेस्ट म्हणून हे पनीर घालणार आहे मी। हे ऑप्शनल आहे, असलं घरात तर घालायला हरकत नाही। 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, अर्धा चमचा चाट मसाला घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं। आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि यामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडेसे रेड चिली फ्लेक्स। आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, आपलं आता छान असं चटपटीत स्टफिंग झालंय। आता हे बाजूला ठेवूया। आता इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे, त्यात पाव चमचा हिंग घालूया, पाव चमचा हळद घालायची आहे, चवीपुरतं मीठ घालायचं, यात चिली फ्लेक्स घालायचे थोडीशी, ह्यातली मी मगातली थोडीशी कोथिंबीर आणि हिरवी मिरची ठेवली होती बारीक चिरलेली, ती घालायची म्हणजे ह्याच्या कवरला सुद्धा एक छान टेस्ट येते। आणि आता थोडं थोडं पाणी घालून आपण ह्याचं जसं भजीसाठी बॅटर बनवतो तसं बनवून घ्यायचं आहे। अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, असं थोडंसं याला पाणी घालूया। पूर्ण लम्प्स फ्री असं बॅटर बनवून घ्यायचं। हे आपलं बॅटर तयार आहे। आता इथे मी ब्रेडचे 2 स्लाइस घेतलेले आहेत, त्यातल्या एका स्लाइसला आपल्याला हे जे आपण स्टफिंग केलेलं आहे ते लावून घ्यायचंय। हे बघा, असं व्यवस्थित कोपऱ्यापर्यंत पूर्ण स्टफिंग लावून घ्यायचंय। त्यावर चीज क्यूब ठेवायचा आणि हा दुसरा स्लाइस आपण यावर असा व्यवस्थित दाबून लावायचे। आणि याचे आता आपल्याला 4 पीस करायचे। 4 पीस करायचे। जर मोठा ब्रेड असेल, मोठे स्लाइस असतील तर त्याचे 6 पीस सुद्धा तुम्ही करू शकता। मी याचे 4च करणार आहे। हे असे 4 पीस करायचे आणि हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे असे थोडेसे करून ठेवूया आणि मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते। हे बघा, इथे आपण तयार करून ठेवलेले आहेत। आता हे जे आपण पीठ भिजवलेलं आहे, हे बघा, ही कन्सिस्टन्सी असली पाहिजे, अगदी पातळ नाही आणि अगदी जाड अजिबात नाही। आता यामध्ये आपण घालायचं आहे थोडासा बेकिंग सोडा आणि हे चांगलं ढवळून घ्यायचं। तेल मी तापत ठेवलेलं आहे, हे आता आपल्याला यामध्ये डीप करून फ्राय करायचे। आता हे बघा, आपलं तेल तापलेलं आहे। यात आपण हे असं एक एक घेऊन आधी पूर्ण 4ही बाजूनी त्याला लॉक करायचे आणि मग या 2 बाजूनी बुडवून एक्स्ट्रा जे पीठ असेल ते काढून टाकायचं आणि तेलात सोडायचं। गॅस मीडियम ठेवायचा, एका वेळी जेवढे राहतील तेवढेच घालायचे। आता पलटी करून घ्यायचे। अगदी मस्त आणि झटपट होणारा नाश्ता आहे आणि अतिशय चटपटीत आहे। मुलांना हल्ली असंच चटपटीत काहीतरी हवं असतं, तर हे तुम्ही ट्राय करून बघायला हरकत नाही।
करून बघा आणि आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा, म्हणजे अशा नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी रेसिपी टाकली की तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल. गॅस एक बारीक अजिबात करायचा नाही आहे, कारण यामध्ये ब्रेड असल्यामुळे तो ब्रेड बारीक गॅस ठेवला तर पूर्ण तेल ॲब्झॉर्ब करतो. त्यामुळे अगदी बारीक गॅस ठेवायचा नाही, मीडियम टू हायमध्येच हे फ्राय करायचं आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. याला आपण सँडविच पकोडा म्हणू शकतो. परत एकदा असं पट्टी करून घेऊया. चला, छान असं सगळ्या बाजूने क्रिस्पी झालेलं आहे. आता हे काढून घेऊया आपण. वाव, मस्त. असेच बाकीचे सुद्धा आपण आता फ्राय करून घ्यायचे. हे बघा, आपला सँडविच पकोडा तयार आहे. अगदी छान असं क्रिस्पी झालेलं आहे. हे बघा, मी तुम्हाला दाखवते. एकदम कुरकुरीत असा आवाज येतोय. एक मी तुम्हाला कापून दाखवते. आपण यामध्ये जे चीज घातलेलं आहे, आला ना अगदी कुरकुरीत असा आवाज. हे बघा, चीज आतमध्ये छान असं वितळलेलं आहे आणि अतिशय टेस्टी, अगदी सुंदर लागतं. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या मुलांना सुद्धा खूप आवडेल आणि अगदी झटपट होणारी डिश आहे. फार वेळ लागत नाही. हे असं तुम्हाला दाखवलं तर जास्त ते चीज आपल्याला दिसणार आहे. हे बघा, मस्त.